हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आता आम्ही जात आहोत पोखराम डेव्हिल्स वॉटरफॉल आहे. खूप असं फेमस आहे आणि इकडच्या बाहेर जी वॉटरफॉलच्या बाहेर जी शॉपिंगची दुकान आहे ती खूप मस्त आहे. तर तुम्ही पोखराला आलात तर ह्याच प्लेसवरून शॉपिंग करा. खूप न्यू व्हरायटीचे ते शॉप्स आहेत आणि प्राईस खूप रिजनेबल आहे. चला बघूया आम्हाला शॉपिंग करायला टाईम मिळतो आहे की नाही. चला तर आपण जाऊया डेव्हिल्स फॉल्स. खूप सुंदर असा वॉटरफॉल्स आहे इकडचा फेमस. कपडे इथे बघू शकता खूप सुंदर आहेत शॉपिंगसाठी. टी शर्ट्स वगैरे किती क्यूट आहेत आणि शाल वगैरे. चला डेव्हिल्स वॉटरफॉल इकडे 40 रुपीज इंडियन ही फीज आहे. हे डेव्हिल्स वॉटरफॉल आणि त्याच्या आजूबाजूला हे सगळं गार्डन केलं आहे. तुम्ही बघू शकता इकडची फेमस अशी माउंटेन रेंज आहे. सो पण आम्हाला दुसऱ्यामुळेच दिसत नाही आहे. खूप उंच असा डोंगर आहे बर्फाचा. चला तर आता आपण जाऊया डेव्हिल्स वॉटरफॉलला. आहे पोखरामध्ये खूप फेमस स्पॉट डेव्हिल्स वॉटरफॉल. इकडे थोडंसं खाली उतरून जावं लागतं. खूप सुंदर असा वॉटरफॉल आहे. दुधासारखं पाणी आहे याचं इथे तुम्ही बघू शकतात. एकदम किती शुद्ध असं पाणी आहे याचं. खूप सुंदर असं वाटतं हा वॉटरफॉल बघायला. सो मस्ट विजिट प्लेस आहे. याच्यातून खास अशी गोष्ट आहे की आपण हा वॉटरफॉल नंतर एक अंडरग्राऊंड केव्जमधून जाऊन बघणार आहोत. सो नेक्स्ट तुम्ही तर बघू शकता ह्या व्हिडिओमध्येच. खूप मस्त असं वाटतं अंडरग्राऊंड जाऊन हा वॉटरफॉल बघायला. खूप सुंदर आहे. चला आता आपण जाऊया गुप्तेश्वर महादेव केव्ज. ही पोखरामधली एक मस्ट विजिट प्लेस आहे आणि पोखरामध्ये तुम्हाला खूप साऱ्या केव्ज लेक्स बघायला मिळतील. चला तर इकडे ही गुप्तेश्वर महादेवच्या मंदिराच्या बाहेरही शॉपिंग आहे. तुम्ही बघू शकतात शाली तेच इकडचे पाऊच पर्स नेपाळ तुम्ही बघू शकता. बॅग्स पण किती सुंदर आहेत. सो नेक्स्ट आहे आपला गुप्तेश्वर महादेव. इकडे पण 100 नेपाळी चार्जेस आहेत एंट्री फीजसाठी. चल इकडे पण आपलं खूप स्टेप्स उतरून जावं लागणार आहे आणि इकडूनच आपण अंडरग्राऊंड डेव्हिल्स वॉटरफॉल बघणार आहोत जाऊन. आणि ह्या डेव्हिल्स वॉटरच्या अपोजिट साईडला गुप्तेश्वर महादेव केव्ज आहे. म्हणजे आपण केव्ज उतरून का साईडून दुसऱ्या साईडला जाणार आहोत. खूप सुंदर अशी प्लेस आहे तुम्ही बघू शकता. आणि शंकराची पिंड ही किती मस्त आहे आणि एवढं प्रसन्न वाटतं. पण केव्जच्या आतमध्ये शूटिंग अलाउड नाही आहे. हा केव्जचा बाहेरचा व्ह्यू आहे. सो मस्ट विजिट प्लेस. चला तर इकडे तुम्ही बघू शकतात. आपण खाली जातो अशा देवांच्या मूर्त्या कोरलेल्या आहेत सुंदर अशा. चला तर खूप स्टेप उतरून जावं लागतं. आधी आपल्याला खाली उतरून गुप्तेश्वर महादेवाचं दर्शन घ्यावं लागतं. त्यानंतर अजून खाली जाऊन आपल्याला
डेव्हिज वॉटरफॉल बघायचं आहे, खूप सुंदर आहे. चला तर. हा आता आपण खाली आलो आहे आणि इकडून हा डेव्हिज वॉटरफॉल दिसतोय बघा. सुंदर असा वॉटरफॉल दिसतोय आणि या वॉटरफॉलचं पाणी पुढे कुठे जाते हे कोणालाच अजून माहिती नाही आहे. खूप अशी सुंदर अशी केव्ज आहे बघा. खूप भारी प्लेस आहे ही. तुम्ही नक्की या प्लेसला व्हिजिट करा. त्यामुळे केव्हच्या आतमध्ये जायचा रस्ता आहे. बघू शकतात पोखरामधलं आमचं हॉटेलची रूम किती सुंदर आणि किती मोठी रूम आहे. मी ट्रिपल शेअरिंगची रूम घेतली आहे पोखरामध्ये. सो बघा खूपच मस्त आहे आणि हॉटेल पण खूप मस्त आहे आणि हे फेवा लेकच्या जवळच आहे. सो आता आम्ही इव्हनिंगला जाणार फेवा लेक. इकडे 100 रुपीज इंडियन चार्जेस आहेत बोटीचे पर पर्सनला. 10 जणांनी एक ग्रुप करून बोट करावी लागते. चला आता फेवा लेक आणि फेवा जगाची स्ट्रीट शॉपिंग थोडीशी कॉस्टली आहे कारण की फॉरेनर्स वगैरे येतात त्यामुळे. तर बघूया फेवा लेक. काश्मीरवाला फील येतो लेकचा. सोनकची स्ट्रीट ही तुम्ही बघू शकतात. चला आता फेवा लेकला बोटिंगला जाऊया. फेवा लेकचे एंट्री पॉइंट आहे. असा फेवा लेक. पाणी खूप स्वच्छ आहे. मिठाची खोळी आहे याला. ते बघू शकता टेम्पल खड्ड्या बेटावर आहे ते. टेम्पलमध्ये आपण जाणार आहोत आणि नंतर आपण परत जाणार आहोत. असा राऊंड असतो. खूप मस्त वाटतं. बघू शकता तिकडचा क्लायमेट पण किती सुंदर झालेलं आहे आणि किती क्राऊड आहे. ही आहे फेवा लेकची स्ट्रीट शॉपिंग आहे. रेस्टॉरंट्स आहेत, शॉप्स आहेत, तिथे तुम्ही शॉपिंग करू शकता. रेस्टॉरंट खूप चांगले चांगले आहेत फेवा लेकच्या इकडे. मोस्ट ऑफ द टुरिस्ट ह्याच स्ट्रीटवर येतात.